शेतकरी भावांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। हे बघा, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा जो काही 20वा हप्ता होता तो 20वा हप्ता 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, बरोबर। परंतु आता पीएम किसान योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर आली। हो, खुशखबर, कारण आता पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो मिळत आहे 7000 रुपये। हो, तर काही शेतकरी भावांना 7000 रुपये मिळणे सुरू झालेले आहे। तुम्हाला 2000 रुपये 20वा हप्त्याचे आले आणि 7000 रुपये आले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व सांगतो मी। मोठी खुशखबर आहे शेतकरी भावांसाठी। तर पीएम किसान योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। 7000 रुपये मिळणार आता सर्व शेतकरी भावांना। तर हे 7000 रुपये कशामुळे दिले जात आहे? रक्षाबंधनमुळे दिले जात आहे का? सर्व सांगतो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर कोणत्या शेतकरी भावांना पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना हे 7000 रुपये कसे मिळणार आहेत आणि का दिले जात आहे, आणि भरपूर शेतकरी भावांच्या खात्यामध्ये 7000 रुपये येऊन पण गेले, SMS आले, आणि हे पैसे का आले, कशामुळे आले, काय कामासाठी आले, सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला सर्वांना एक मी सांगतो, इथे आपलं जे चॅनल आहे ATB गुरुजी, या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती आणि महत्त्वाचं ताजी माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते। मी तुम्हाला ताजी माहिती देत असतो। तुम्हाला ही माहिती दुसरं कोणीच सांगणार नाही, दुसरं कोणीच सांगणार नाही। जी माहिती मी तुम्हाला सांगतो ना, अशी माहिती तुम्हाला दुसरं कोणीच सांगणार नाही यूट्यूबवरती, फक्त मीच तुम्हाला सांगत असतो। कारण मी संपूर्ण बघत असतो, ॲनालिसिस करत असतो, सर्व गोष्टी मी गोळा करतो, मग तुम्हाला मी सांगत असतो। आता जी माहिती आलेली आहे ती माहिती समजून घ्या, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आणि तुम्ही चॅनलवर जरी नवीन असाल तर आपलं चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या डायरेक्ट, कारण महत्त्वाची माहिती तुम्हाला फक्त इथेच मिळणार आहे। हे बघा, 20वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे। यंदा केंद्र सरकारने सुमारे, हे बघा, तर 20,500 कोटी रुपये देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचा हप्ता खात्यात जमा केला आहे। तर बघा, केंद्र सरकारने किती निधी मंजूर केला होता, तर बघा 20,500 कोटी रुपये जे आहेत ते मंजूर झाले, आणि जो काही 20वा हप्ता होता तो 20वा हप्ता आला। प्रत्येक शेतकरी भावांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जे आहेत ते जमा झाले, बरोबर। 2000 रुपये आले ना तुम्हाला। आता हे 7000 रुपये कशाचे येत आहे ते पण समजून घ्या। आणि जवळपास बघा, देशभरातील 9.7 कोटी शेतकरी भाऊ आहेत ज्यांच्या खात्यामध्ये हे 2000 रुपये टाकण्यात आलेले आहेत। आलं तुमचं लक्षात? चला, ही तर होती प्राथमिक माहिती। आता आपण समजून घेऊया 7000 रुपये कसे काय मिळणार। पीएम किसान योजनेसंदर्भात 7000 रुपये कशामुळे दिले जात आहे, खात्यात आले का? बाकीच्या नाले तुम्हाला नाही आले असतील तर व्हिडिओ बघा। हो, बाकीच्या नाले तुम्हाला नाही आले असतील तर व्हिडिओ बघा, महत्त्वाची माहिती आहे। आणि तुम्हाला मी सांगितलं ना, अशी माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही यूट्यूबवरती, सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्ही माहिती बघता। चला, माहिती सांगतो, 7000 रुपये कसे मिळत आहे, कशामुळे मिळत आहे सांगतो सर्व। चला, पटापट व्हिडिओला लाईक करा। तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नाही तुम्ही अजूनपर्यंत, व्हिडिओला लाईक करा, महत्त्वाची माहिती आहे शेतकरी भावांनो। पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या तमाम शेतकरी भावांसाठी आनंदाची बातमी आहे। पटापट लाईक करा या व्हिडिओला। चॅनलवर जरी नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। सर्वप्रथम माहिती तुम्हाला मीच देत आहे, ताजी माहिती आहे, कोणीच सांगितलं नाही। बघून घ्या यूट्यूबवरती तुम्ही, ही माहिती अजूनपर्यंत कोणीच दिली नाही, मी तुम्हाला सर्वप्रथम सांगत आहे, समजून घ्या माहिती। तर बघा, माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या। तर आता बघा, पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि अजून मिळत आहे 5000। हे बघा, 5000 बरोबर किती झाले? 7000। म्हणजे पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि एक वेगळे 5000 रुपये मिळत आहे, म्हणजे टोटल झाले 7000 रुपये। आता हे जे 5000 रुपये मिळत आहे ते कशामुळे मिळत आहे, शेतकरी भावांना ती माहिती समजून घ्या। चला, तुम्हाला सांगतो मी। हे बघा, तर सर्व शेतकरी भावांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे। देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांना जो काही हप्ता आहे प्रत्येकी 2000 रुपयाचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे।
परंतु एक राज्य असे आहे की जेथे शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ 2,000 रुपये नाहीत तर 7,000 रुपये रक्कम ट्रान्सफर झाली आहे बघा, हीच ती माहिती आहे. तर एक राज्य असे आहे, एक राज्य, ते कोणतं राज्य आहे तुम्हाला सांगतो. एक राज्य असं आहे की तिथे 2,000 रुपये नाहीत तर डायरेक्ट 7,000 रुपये ट्रान्सफर झाले आहेत. तर नीटपणे समजून घ्या माहिती काय आहे. तर बघा, तर आंध्रातील शेतकऱ्यांसाठी हा दिवस खास आहे. आंध्र प्रदेशातील बघा, आंध्र प्रदेश, नीटपणे समजून घ्या माहिती. कुठे मिळाले 7,000? आंध्र प्रदेश राज्यात. ओके, आंध्र प्रदेश राज्यात बघा, राज्य सरकारने केंद्राच्या PM किसान योजनेच्या सोबत स्वतःची जी काही योजना जोडली आहे तिचे नाव म्हणजे बघा, आंध्र प्रदेशमध्ये एक योजना आहे तिचं नाव आहे अन्नदाता सुखीभव PM किसान योजना. पुन्हा सांगतो, आंध्र प्रदेशमध्ये बघा, आंध्र प्रदेश राज्यात एक नवीन योजना आहे तिचं नाव आहे अन्नदाता सुखीभव PM किसान योजना. या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 20,000 रुपये देण्याचे वचन दिले. बघा, 20,000 रुपये. माहिती नीटपणे समजून घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल. तर या अंतर्गत पहिल्या हप्त्याच्या रूपात शेतकऱ्यांना 5,000 रुपये दिले. तर बघा, 5,000 रुपये दिलेले आहेत शेतकऱ्यांना आंध्र प्रदेशमध्ये. बरं, महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात पण एक योजना आहे त्याबद्दल पण सांगतो. तर आंध्र प्रदेश राज्यात 5,000 रुपये जे आहेत राज्य सरकारतर्फे आणि तर 2,000 रुपये केंद्र सरकारमार्फत मिळाले आहेत. या प्रकारे आंध्र प्रदेशात बघा 46,85,838 शेतकऱ्यांच्या खात्यात 7,000 रुपये पोहोचले आहेत. समजलं तुम्हाला माहिती. आता तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत मी सांगतो. हे बघा, महाराष्ट्र राज्य आणि आंध्र प्रदेश, आपण हे दोन इथे मी सांगतो तुम्हाला. आपल्या राज्याचं पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. आपल्या राज्यात पण तुम्हाला जास्त पैसे मिळत आहेत तर ते कसे समजून घ्या. जास्त म्हणजे योजनेचेच पैसे आहेत ते. त्यानंतर आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश. ओके, तर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश. हे बघा, आंध्र प्रदेशमध्ये एक राज्याची योजना आहे. ओके, जसे आपल्या राज्याची योजना आहे, आपल्या राज्याची योजना आहे नमो शेतकरी योजना महाराष्ट्राची. तसे आंध्र प्रदेशमध्ये जी काही राज्याची योजना आहे तिचं नाव आहे अन्नदाता. अन्नदाता योजना आहे ती. एक मिनटं, अन्नदाता. ओके, अन्नदाता सुखीभव PM किसान योजना अशी आंध्र प्रदेशमध्ये योजना आहे. तर बघा, नमो शेतकरी योजनेमार्फत आपल्याला 2,000 रुपये मिळतात. बरोबर, हे राज्याचे 2,000 रुपये मिळतात आणि केंद्राचे, त्यानंतर केंद्राचे आपल्याला किती मिळतात? 2,000 रुपये मिळतात. तर PM किसान योजनेचे केंद्राचे 2,000 रुपये आपल्याला मिळतात महाराष्ट्र राज्यात आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळतात. म्हणजे महाराष्ट्रात 4,000 रुपये मिळतात. परंतु आंध्र प्रदेश असं राज्य आहे जिथे राज्य बघा राज्याकडून किती मिळतात? तर बघा, राज्य शासनातर्फे त्यांना मिळतात 5,000 रुपये. बघा, तर बघा, या अंतर्गत पहिल्या हप्त्याच्या रुपयात शेतकऱ्यांना जे पैसे आहेत 5,000 रुपये राज्य सरकारतर्फे देण्यात आलेले आहेत. म्हणजे अन्नदाता सुखीभव PM किसान योजनेमार्फत आंध्र प्रदेशमध्ये 5,000 रुपये दिले जातात आणि केंद्राचे मिळतात. हे बघा, केंद्राचे किती मिळतात तिथे? 2,000 रुपये. केंद्राचे सर्वांना 2,000 रुपये मिळतात PM किसान योजनेचे आणि राज्याचे वेगवेगळे मिळतात. महाराष्ट्रात नमोचे 2,000 रुपये मिळतात आणि आंध्र प्रदेशमध्ये ते 5,000 रुपये मिळतात. म्हणजे असं राज्य आहे जिथे 7,000 रुपये आलेले आहेत. 7,000 रुपये आलेले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये हे 7,000 रुपये आलेले आहेत. ओके, तर महाराष्ट्रात PM किसान योजनेचे 2,000 रुपये आलेले आहेत. नमोचे पण लवकरच पैसे येतील. नमो संदर्भात अपडेट आल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगेल नमोचे 2,000 रुपये मिळतील. आलं तुमच्या लक्षात? तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असतील. एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितले. तर बघा, अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.